नमस्कार मित्रांनो, मी निखिल आपल्या निखिल गोटेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमधून तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आम्ही प्रतापगडला जाणार आहोत। तर माझ्या जोडीला माझा मित्र तुम्हाला समोर बघू शकता, ते मित्र आहेत माझे गावचे। तर आम्ही सर्वजण आज जाणार आहोत प्रतापगडला। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघा। प्रतापगडचा पूर्ण गड हा तुम्हाला आज मी दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, हा अनिल बटवले माझा मित्र गावचा, हा स्वानंद आणि तो यश नाडकर। तर आम्ही आज जाणार आहोत फिरायला। चला आता आम्ही बाईकवर चाललोय, चौघजणच आहोत। आता बाईकवर जाणार आहोत आणि जाता जाता तुम्हाला सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण आहे गावाला, तर तेही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर चला आता गडावर भेटूया। तर मित्रांनो, सकाळचे 9 वाजले होते आणि महाड टू प्रतापगड आम्ही जायला निघालो। मित्रांनो, जातेवेळी तुम्ही पाहू शकता साईडला की नॅचरल ब्युटी, गावाकडची नॅचरल ब्युटी आहे, एकदम ओरिजिनल आणि सुंदर अशी हवा लागत होती आणि आम्ही प्रतापगडला जायत होतो बाईकने। महाड ते प्रतापगड अंतर होते 25 किलोमीटर आणि आम्ही चाललो होतो पोलादपूर मार्गाने। इकडे डोंगरचं राहणार, जागर शिवबाचं होणार। Don't wanna sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hella sure that I don't become you. I have no regrets, yeah, I'll tie up my chest. I'll never forget what it's like to be in debt. Been stabbed in the back bed, I'll show you what happens. Pass me the mic and I'll show you with action. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you could never own. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things. मित्रांनो, आता आम्ही आंबेनली घाटात आहोत आणि तुम्ही पाठचा व्ह्यू बघू शकता। त्या वरच्या साईडला प्रतापगड आहे, वरच्या साईडला। खालच्या साईडला पूर्ण अशी दरी आहे, तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात। तर खालच्या साईडला दरी आहे दरी, आणि हा प्रतापगड किल्ला इथं या साईडला मी हात दाखवतो ना, तिथं प्रतापगड किल्ला आहे। तिथं आपल्याला जायचं आता सर्व ना। मित्रांनो, आता आम्ही प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत, वरच्या साईडला तुम्ही बघू शकता। आणि आता आम्ही इथून चालत वरती जाणार आहोत, तर तुम्हाला दाखवतो प्रतापगड किल्ला। तर मित्रांनो, प्रतापगडचा इतिहास तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल। अफजल खानाने जेव्हा दगा केल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मारले होते आणि त्यानंतर संभाजी कावजी या मावल्याने अफजल खानाचे शिर या बुरुजात पुरले होते, असा इतिहास सांगतो। मित्रांनो, गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ आम्ही आता आलो आहोत, महादरवाजा। इथून आता आमची आतमध्ये एंट्री होतो। दरवाजातून आतमध्ये आल्यावर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला ही तोफ बघायला मिळते आणि तोफेच्या साईडला मशाल ठेवण्यासाठी हे आहे। महादरवाजातून मित्रांनो आल्यावर सर्वप्रथम आपल्याला उजव्या साईडला चिलकती बांधणीचा बुरुज हा आपल्याला दिसतो।
चिलकती बुरुज पाहिल्यानंतर मित्रांनो साईडलाच ह्या पायऱ्या आहेत ज्या वरती जातात थेट भवानी मातेच्या मंदिराकडे. तर मित्रांनो चिलकती बुरुज पाहिल्यानंतर थेट आपण मंदिराकडे येतो भवानी मातेच्या. तर मित्रांनो मंदिरात भवानी मातेची शालांकृत प्रसन्न मूर्ती बघायला मिळते. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शालिग्राम शिळा आणून यातून घडवली होती. या मूर्तीचे शेजारीत छत्रपती शिवाजी महाराजांची नित्यपूजेतील स्फटिका शिवलिंग सर सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवारही आपल्याला बघायला मिळते. तर आपण आता भवानी मातेच्या मंदिरात आलो आहोत. तर मित्रांनो मंदिराच्या समोरच आपल्याला सर सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार बघायला मिळते. 1659 साली झालेल्या युद्धात सर सेनापती हंबीरराव मोहिते यांनी या तलवारीने अफजल खानाचे 600 सैनिक मारले होते. मंदिराच्या बाहेरच्या साईडला मित्रांनो आपल्याला ही पूर्वीच्या काळातली काही वस्तू बघायला मिळतात. जाता त्याचप्रमाणे इथे कढई आहेत जुन्या काळातल्या. तोफ आहे साईडला. भवानी मातेच्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर मित्रांनो आपल्याला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती बघायला मिळते. मंदिराबाहेर पडल्यावर मित्रांनो आपल्याला हे दोन मोठे असे बुरुज बघायला मिळतात. मित्रांनो हे दोन बुरुज पाहिल्यानंतर थेट हा रस्ता आपल्याला केदारेश्वर मंदिर जिथे भली मोठी शिवलिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे आता, तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हा रस्ता वरती पोचवतो. केदारेश्वर मंदिराच्या पाठच्या साईडला मित्रांनो आपल्याला ही चोरवाट बघायला मिळते जी पूर्वीच्या काळातली आहे.
गडाच्या पाठच्या बाजूला आपल्याला मित्रांनो खूप मोठी अशी तटबंदी बघायला मिळते आणि त्याच्याच साईडला हा गार्डनही बघायला मिळतो जो एकदम सुंदर होता. सांगली जिल्ह्यातील लहान मुलं या ठिकाणी मित्रांनो पिकनिकसाठी आली होती. तर मित्रांनो आता आम्ही टेहळणी बुरुजाकडे जातोय, जो बुरुजाला शिवप्रताप बुरुज असंही म्हटलं जातं. तर त्या बुरुजाकडे आता आम्ही जात आहोत. तर वाटेतच मित्रांनो आम्हाला हा भला मोठा जाता बघायला मिळतो जो पूर्वीच्या काळातला आहे. तर मित्रांनो आत्ता आम्ही टेहळणी बुरुजावर आहोत, म्हणजे शिवप्रताप बुरुजावर आहोत. तर थोड्या वेळाने मी तुम्हाला खालचाही व्ह्यू दाखवतो कसा आहे तो. तर मित्रांनो या बुरुजावरून आपल्याला अफजल खानाची कबर आणि सय्यद बंडाची कबर बघायला मिळते. तिकडे जाण्यासाठी रस्ता बंद आहे सध्या तरी. बुरुजाच्या खालच्या साईडला मित्रांनो अशा प्रकारे छोटीशी तटबंदी दिलेली होती. तर चला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.